कोकण पट्ट्यात भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. येळवंडेंकडून जेसीबी जप्त करणारी हगवण्याची माणसं. प्रशांत येळवंडेचा जेसीबी जप्त केला नाही. इंडसइंड बँकेकडून स्पष्ट. जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी तिघांना अटक. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनर. भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, बॅनरवर उल्लेख. प्रत्येक मंत्री आता 1.5 लाखांचे ॲपल आयपॅड वापरणार. सरकारकडून ॲपल आयपॅडसह मॅजिक कीबोर्ड, ॲपल पेन्सिल आणि कव्हरची खरेदी. सरकारकडून साहित्य खरेदीसाठी एकूण 1,06,00,000 खर्च. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांची माहिती. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 1064 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. पिनाब पुलाचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. काश्मीर खोऱ्यासाठीही एकाच वेळी 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार. मोदी उद्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मान्सूनपूर्व पावसाचा 64,000 हेक्टरवरील पिकांना फटका. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका तर फळपिकं, भाजीपाला जमीनदोस्त. ईशान्य भारतात पूरस्थिती कायम. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ. आसाममधील अनेक गावांना पुराचा फटका. 21 जिल्ह्यांमधील 6 लाख नागरिक पुरामुळे बेघर. 12 देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी. अफगाणिस्तान, म्यानमार, इराणसह लिबिया, सोमालिया आणि सुदानचा समावेश.